मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी याकूब मेमनला उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत फाशी होण्याची शक्यता। नागपूर सेंट्रल जेलमध्ये फाशीची तयारी पूर्ण। सुप्रीम कोर्टाने फेटाळली याकूबची अखेरची याचिका। डेथ वॉरंटही योग्यच असल्याचं केलं स्पष्ट। याकूबचा दयेचा अर्ज राज्यपालांनीही फेटाळला। राष्ट्रपतींकडचा दुसरा अर्जही फेटाळला जाण्याची दाट शक्यता। याकूबची शारीरिक आणि मानसिक प्रकृती ठीक, मानसिक आजार झाल्याचा दावा डॉक्टरांनी फेटाळला। प्लीज I have a full faith in judiciary. याकूबचे कुटुंबीय पोहोचले नागपूर जेलमध्ये। परमेश्वरावर व्यक्त केला विश्वास। आणि राज्याचे पोलीस महासंचालक भेटले मुख्यमंत्र्यांना। फाशीनंतर सगळ्या परिस्थितीला सामोरं जायला पोलीस यंत्रणा सज्ज।